हाय फ्रेंड्स, चला तर मग आषाढ महिना सुरू झाला आहे. आपल्या आजी पणजीच्या काळातील छान अशी पारंपरिक रेसिपी आपल्यासाठी आणली आहे मैत्रिणींनो. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला कळेल. छान टिप्स आणि ट्रिक्ससह तुम्हाला आज कापण्याची रेसिपी दाखवणार आहेत. त्या अगदी छान मऊ आणि खायला पण सुंदर चवीला होणार. त्यासाठी बघा, मी एक मोठी वाटी गूळ घेतला आहे आणि एक वाटी त्यामध्ये पाणी टाकलं आहे. हे आपण उकळून घेणार आहोत. त्यासाठी बघा, मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि एक छोटी वाटी बेसन पीठ टाकलं आहे. एक छोटी वाटी तांदळाचं पीठ टाकलं आहे. तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही रवा टाकला तरी चालेल. त्यानंतर हळद टाकली आहे आणि बडीशेप मी जी भाजून त्याची बारीक पावडर केली होती ती जाडसर ती टाकली आहे. वेलची पावडर आणि सुंठ एकत्रच असते माझी. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकलं आहे आणि छान असा खड्डा करून घेणार आहोत. आणि जे आपण गुळाचं मिश्रण तयार केलं होतं ते आपण टाकणार आहोत. गुळाचं मिश्रण पूर्ण थंड झाल्यानंतरच टाकायचं, गरम मिश्रण टाकायचं नाही, नाही तर तुमच्या ज्या कापण्या आहेत त्या वातड होतील आणि खाताना खूप अशा चावायला त्रास होईल. त्यामुळे पूर्ण थंड झाल्यानंतरच पाणी टाकायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून असं घट्टसर मळून घ्यायचं आहे. हे बघा, मी अशा प्रकारे मळून घेतलं आहे आणि तेल लावून ठेवायचं आहे. हे बघा किती छान आपलं गोळा मळून झाला आहे. हे बघा, अशा प्रकारे घट्ट मळायचं, जास्त पातळ मळायचं नाही. मी 10-15 मिनिट झाकून ठेवणार आहे म्हणजे छान मुरेल. 10-15 मिनिटानंतर बघू शकता आपण किती छान मऊ झालं आहे आपलं कापण्याचं पीठ. अगदी लाटायला तयार आहे. आपल्या जेवढी साईज हवी त्या साईजप्रमाणे तुम्ही गोळे बनवून घ्यायचे आहेत. हे बघा, मी अशा प्रकारे त्याचे 4 गोळे बनवून घेतलेत आणि आपण आता ते लाटून घेणार आहोत. मी तेल लावणार आहे पोळपाटाला. तुम्ही पीठ घेऊन लाटलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. हे बघा अशा प्रकारे. आणि लाटताना जाड लाटायच्या. तुम्हाला जर जास्त अशा कडक हव्या असतील तर त्या पातळ लाटायच्या, नाहीतर लाटताना जाड लाटायची. म्हणजे तुमची जी कापणी आहे ती खाताना खूप छान खुसखुशीत लागणार आहे. आपण येथे हे बघा खसखस अशी टाकून पुन्हा आपण लाटून घ्यायचे म्हणजे ती खसखस आहे ती छान आतपर्यंत लागली जाईल. तळताना ती बाहेर येणार नाही. आणि अशा प्रकारे बेलण्याच्या साहाय्याने आपण लाटून घ्यायचं आहे. जास्त पातळ लाटायचं नाही, जास्त थोडंसं जाड ठेवायचं आहे. चपातीपेक्षा दुप्पट जाड लाटायची आहे लाटी आपल्याला. दोन्ही बाजूनी छान अशी खसखस लावून घ्यायची. कारण बघा, पावसाळ्यामध्ये खसखस खाल्लेली पण चांगली असते आपल्यासाठी, शरीरासाठी उष्णता देणारी आहे. म्हणून पावसाळ्यामध्ये बघा भजी खाता. अशा प्रकारे आपण कापण्या, धपाटे, तिखट पुऱ्या, गोड पुऱ्या, अशा वेगवेगळे रेसिपी आपली पारंपरिक रेसिपी आहेत, जुन्या पद्धती आहेत. काही ठिकाणी विस्मृतीत गेल्या आहेत. ज्या नवीन आहेत, नवशिक्या आहेत, त्यांच्यासाठी ही एकदम बेस्ट रेसिपी आहे. अजिबात चुकणार नाही. अशा प्रकारे पूर्ण व्हिडिओ बघून तुम्ही करू शकता. खूप सुंदर, अगदी पहिल्यांदा केले ना तरी पण खूप सुंदर होतील. एवढ्या छान कापणीची रेसिपी तुमच्यासाठी आणली आहे मैत्रिणींनो. चला तर मग, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. हे बघा, आपली छान अशी जी खसखस लावली आहे ती आतपर्यंत गेली आहे म्हणजे तळताना बाहेर येणार नाही. अशा प्रकारे जाड करून घ्यायचं आहे. मी चाकूच्या साहाय्याने त्याला कट करून घेणार आहे. तुम्हाला जो आकार हवा आहे त्या आकारात आणि जशी छोटी साईज हवी आहे त्या साईजमध्ये तुम्ही कट करू शकता. हे बघा, मी कापण्याचा आकार देणार आहे जो रेग्युलर असतो, म्हणजे मी अगदी लहानपणापासून बघते आहे त्याप्रमाणे मी कट करून घेणार आहे. हे बघा, अगदी सहज सोप्या कट केल्या जातात. खूप सुंदर रेसिपी होते. आपल्यासाठी गूळ पण शक्तिवर्धक आहे आणि खसखस तर आहेच आहे. हे बघा, अशा प्रकारे मी लाटून घेतला आहे आणि असा आकार दिला आहे. तुम्हाला ह्याच्यापेक्षा जाड हवं असेल तर जाड पण ठेवू शकता. त्यानंतर मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं. सुरुवातीला एकदम तेल कडकडीत करायचं आणि पुन्हा मध्यम गॅसवर ह्या कापण्या आहेत त्या तळायच्या आहेत. सारखं हलवत राहायचं आहे, अलटीपलटी करून घेऊन. तुम्ही जर जास्त मोठा ठेवला तर त्या वरनं तळल्या जातील आणि आतून कच्च्या राहतील. म्हणून तळताना अगदी मध्यम गॅसच ठेवायचा आहे.
जास्त मोठा पण नाही आणि जास्त लहान पण नाही. अशा प्रकारे बघा छान अधनंमधनं हलवून घ्यायचं आहे. खूप सुंदर एकदम भन्नाट चवीला आपण त्यामध्ये सुंठ टाकली आहे, वेलची टाकली आहे आणि बडीशेप टाकली आहे. त्यामुळे त्याला एकदम अप्रतिम असा स्वाद येतो. तुम्हाला जर बडीशेप नाही भाजली, कच्ची जरी तुम्ही, पण ती बडीशेप आहे ती थोडीशी जाडसर ठेवायची आहे, जास्त बारीक करायची नाही, कारण ती खाताना लागते दाताखाली, खूप सुंदर लागते. हे बघा अशा प्रकारे आपण मध्यम गॅसवर छान कापण्या तळून घेतोय. जास्त तळून झाल्यानंतर जास्त वेळ पण त्या आपण तेलामध्ये ठेवायच्या नाहीत, नाहीतर तुम्हाला असं दिसेल की कच्च्या आहेत. थोडासा त्याचा रंग बदलला की आपण त्या तेलामधून काढून घेणार आहोत. पूर्ण अगदी त्याचा रंग बदलेपर्यंत ठेवायचं नाही, नाहीतर तुमच्या ज्या कापण्या आहेत त्या एकदम कडक होतील. हे बघा आता रंग बदलला आहे आपला, की आपण लगेच ह्या काढून घेणार आहोत. नाहीतर तुम्ही जास्त अजून त्याला म्हणजे रंग बदलेपर्यंत ठेवल्या तर त्या कडक होतील, कारण गूळ आहे, गूळ जास्त वेळ गरम राहतो. अशात जर तुम्ही काढल्या तर त्या शेवटपर्यंत छान व्यवस्थित राहतात. म्हणून काढताना लवकर काढायच्या, जास्त वेळ तळायच्या नाहीत. जास्त वेळ तळल्या तर ते एकदम कडकडीत होऊन जातील. हे बघा किती सुंदर आवाज पण येतो आहे आणि चव तर एकदम एक नंबरच. अशा प्रकारे करून बघा आणि केल्यानंतर कशी झाली मला सांगायला विसरायचं नाही. बघा किती सुंदर कलर आला आहे, रंग आला आहे. मी दुसऱ्यांदा पण तुम्हाला टाकून दाखवते. तेल बघा आपलं गरम आहे, पुन्हा आपण मध्यम गॅस केला आहे आणि अशा प्रकारे टाकून घ्यायचे आहेत. खूप सुंदर अप्रतिम पावसाळा स्पेशल, आषाढ स्पेशल, काही म्हणू शकता, पारंपरिक रेसिपी तुमच्यासाठी आणली आहे. ज्या नवीन मुली आहेत त्यांच्यासाठी तर अगदी पर्वणी आहे. खूप सुंदर छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला सांगितल्या आहेत, त्यामुळं व्हिडिओ कुठे स्किप न करता पहा, म्हणजे तुमची रेसिपी अजिबात चुकणार नाही. हे बघा मी सर्व तळून घेतल्यात. आवाज बघा किती सुंदर येतो आहे आणि खायला पण एकदम अप्रतिम अशा चवीच्या झाल्या आहेत. तुम्हाला जर अजून खुसखुशीत हव्या असेल तर तुम्ही गव्हाचं पीठ न घेता गहू थोडंसं जाडसर दळून आणलं तरी पण तुमच्या एकदम अप्रतिम होतील कापण्या. त्याने पण खूप छान लागतात, पण गव्हाच्या पिठाने पण लागतात, पण थोड्याशा त्या जास्त खुसखुशीत होत नाहीत. हे बघा किती सुंदर झाली आहे आपली कापणी आणि आतपर्यंत फुलली आहे. अशा प्रकारे करून बघा आणि एक छानशी कमेंट आणि लाईक करायला अजिबात विसरायचं नाही. माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून धन्यवाद. स्वस्त राहा, मस्त राहा. बाय बाय.